नमस्कार. उत्कर्ष मराठी या कथांच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत चांगुणा आणि चिल्याबाळाची कथा. चांगुणाबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती असेलच, तर ह्या चांगुणाची एक छान अशी कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. श्रीयाळ शेठ, चांगुणा आणि चिल्याबाळ ही एक पौराणिक कथा आहे आणि शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये भगवान श्री शंकर यांनी त्यांची निस्सीम, दानशूर, श्रद्धाळू भक्त यांची सत्वपरीक्षा घेतली होती. सत्वपरीक्षा पाहण्यासाठी त्यांनी एका साधूबाबाचे रूप घेतले होते. ही 1396 ते 1407 या कालावधीतील एक सत्य घटना आहे. पौराणिक कथेमध्ये श्रीयाळ शेठ नावाचा एक राजा होता. तो भगवान शंकराचा निस्सीम भक्त होता. देवाच्या कृपेने त्याच्याकडे सर्व काही व्यवस्थित होते. त्याची चांगुणा नावाची राणी होती. या राजा राणीला चिलया नावाचं एक एकुलतं एक बाळ होतं. श्रीयाळ शेठ आणि चांगुणा राणी हे आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला अन्नदान करीत असत. त्यांच्याकडे येणारी कोणतीही व्यक्ती कधीच उपाशी जात नसे आणि हे राजा राणी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जे हवं ते उपलब्ध करून देत असत. कधीही कोणाला न दुखावता आणि उपाशी न ठेवता त्यांची अन्नाची अपेक्षा ते पूर्ण करत असत. एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि एका साधूबाबाचं रूप घेऊन ते त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले. श्रीयाळ शेठ हा राजा जातीने वाणी होता आणि शुद्ध शाकाहारी होता. पण ह्या साधूबाबाने मला नरमांस हवे अशी इच्छा बोलून दाखवली. श्रीयाळ शेठ राजाचा नियम होता की दारी येणारा कोणताही वाटसरू उपाशी जाता कामा नये. मग नर माणसाची उपलब्धता करत असतानाच पुन्हा एकदा साधूने मागणी केली की मला तुझ्या बाळाचेच मांस हवे. मग मात्र चांगुणा राणीवर दुःखाचा डोंगर पसरतो. पण तरीही अन्नदानाचा नियम मोडू नये आणि आपल्या घरून कोणी उपाशी जाऊ नये यासाठी मुलाचं धड आणि शिर वेगळं करते. एकुलत्या एक बाळाची आठवण म्हणून बाळाचं कांडण केलेलं शिर ती बाजूला काढून ठेवते. फक्त धडाचे मांस शिजवते. जेव्हा ते साधू पुढे आणलं जातं तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की चांगुणा राणीने शिर बाजूला काढून ठेवले. ताटामध्ये वाढून आणलेलं फक्त हे धडाचंच मांस आहे. पुन्हा एकदा क्रोधित होऊन साधू उठू लागतो की तुम्ही माझी फसवणूक करीत आहात. मग श्रीयाळ शेठ, राजा आणि राणी त्या साधूचे पाय धरतात, माफी मागतात. ते साधू बाबाची करुणा भागतात. हे शिवशंभो, हे भगवंता, आता आमची किती परीक्षा पाहणार आहेस? मग चांगुणा राणी जाऊन ते शिर घेऊन येते, त्याचं कांडण करून आणते. राजा राणी बोलतात की हे साधू, आता तरी आमचं सत्व राखा आणि हे भोजन ग्रहण करा. तेव्हा साधू म्हणतात, यजमानाने पण अतिथीबरोबर एका पंक्तीत अन्नभक्षण केलं पाहिजे. हे ऐकून श्रीयाळ यांना मुलाचे मांस भक्षण कसे करावे यामुळे तेवढ्याच चांगुणा सांगते, अहो बरोबर आहे, तुम्ही पण बसा. श्रीयाळ साधूबरोबर पंक्तीत बसतात. तेव्हा साधू ताडकन उभे राहतात आणि मी निपुत्रकाच्या घरी अन्न सेवन करत नाही असे म्हणून प्रस्थान करायला लागतात. तेव्हा चांगुणा त्यांच्या पायाला मिठी मारते. साधू बाबा त्यांचा त्याग पाहून प्रसन्न होतात. नंतर राजा राणीला सांगतात की मी तुमची भक्ती पाहून प्रसन्न झालेलो आहे. चांगुणा विचारतात की तू मला हवं ते शिजवून घातलंस, तुला काय हवंय तो इच्छित वर माग. ती बिचारी बाई पोटचं एकुलतं एक बाळ गेल्याच्या विराहाने हंबरडा फोडते. चिलया बाळाला मोठ्या मोठ्यानं हाका मारते. साधूबाबा म्हणते की लोक आता मला वांज म्हणतील, हा कलंक मला लागेल. माझा हा कलंक धुवून टाकू शकतोस का? पाहते तर काय, चिलया बाळ समोरून धावत येते आणि आईला बिलकते. मग भगवान शंकर खरं रूप धारण करतात आणि मग त्या दोघांनी त्यांचं दर्शन घेतलं. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहतो. श्रीयाळ शेठ, राजा, चांगुणा राणी साक्षात भगवंताच्या दर्शनाने धन्य पावतात. भगवान शंकर सांगतात की मी फक्त तुमची परीक्षा घ्यायला आलो होतो. तुमची भक्ती अगाध आहे. अशा या भगवान शंकर भक्ताचं म्हणजेच श्रीयाळ शेठ राजाचं राज्य फक्त 3.5 घटकांचं होतं. म्हणून या राजाला औट घटकेचा राजा असं संबोधलं जातं. औट घटकेचा राजा हा शब्दप्रयोग 12 वर्षांच्या दुर्गादेवीच्या दुष्काळात श्रीयाळ शेठीने लोकांना केलेल्या प्रचंड मदतीने खुश होऊन बहामणी राजाने त्याला मागितलं
पाहिजे ते मागायला लावलं होतं. त्याने औट 3.5 घटकांसाठी सिंहासनावर बसून राज्यकारभार करू द्यायची मागणी केली होती. ती मागणी बहामनी राजाने मान्यही करून झाल्यावर श्रेयाळ शेठला औट घटकेचा राजा म्हणतात. त्या 3.5 घटकेत त्याने राज्याचे पूर्ण भांडार दानधर्म करून टाकले होते. तर अशी होती ही चांगुणा आणि चिलया बाळाची कथा. तुम्हाला कथा आवडली का किंवा कथा माहिती होती का ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. पुन्हा अशाच एका छानशा कथेद्वारे आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.